आज अमरावतीकर शुद्ध हवा घेत आहे। अमरावतीने AQI एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे, कारण आपल्या इथे ऑक्सिजन पार्क आहे। हो, 2021 मध्ये ऑक्सिजन पार्कचा निर्माण करण्यात आला। एक खूप सुंदर संकल्पना जी प्रत्यक्षात अवतारली गेली। तुम्हाला माहिती आहे, ऑक्सिजन पार्कच्या आधी तिथे डंपिंग यार्ड होतं, म्हणजे अर्ध्या शहराचा कचरा तिथे जमा व्हायचा। सफाई कर्मचारी तिथे जमलेला कचरा आणून टाकायचे, स्थानिक नागरिक देखील तिथे कचरा टाकायचे, निर्जीव प्राणी तिथे टाकून जायचे आणि ते तसेच सडायचे। तिथून वास, रोग, आजार, इन्फेक्शन हे सगळं शहरात पसरायचं। तेव्हाचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी 2021 मध्ये ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन केले। 5.30 एकर मध्ये पसरलेला हा खूप मोठा ऑक्सिजन पार्क आहे, जिथे जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे झाडं आहेत। आता विचार करा की एका काळी तो घाणेरडा वास निर्माण करणारा, रोग निर्माण करणारा, शहराचा वातावरण खराब करणारा स्थान होता, आणि आता तो एक शुद्ध हवा देत असलेला स्थान आहे। असा सुंदर निसर्गमय मोठमोठ्या झाडांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी घेरलेला असा लहान जंगल सारखा एक खूप सुंदर उद्यान म्हणा, पार्क म्हणा, असा स्थान आहे। ऑक्सिजन पार्कची जागा फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे, त्यामुळे झाडांची देखरेख आणि पार्क मधील स्वच्छता हे फॉरेस्ट डिपार्टमेंट बघते। झाडांची काळजी घेणे, झाडांना जीवित ठेवणे, शहराला प्रदूषण वाचवणे हे काम फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून करत आहे। आणि आपल्याला जर तिथे जायचं असेल तर त्याची एंट्री फीस फक्त 20 रुपये आहे। लोकहिता न्यूजने जेव्हा पार्कच्या फॉरेस्ट गार्ड यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की ऑक्सिजन पार्कला खूप प्रकारचे झाडं आहेत, काही वनस्पती देखील आहेत, जसे की पिंपळ, वड, बेहाडा, निंब, काळा चाफा, चिंच, रातराणी, महारुका, मोहा, आंबा, बांबू, गाडगे बांबू, कडुनिंब अशाच खूप प्रकारचे झाडं लावले गेले आहेत, आणि हे सगळे झाडं खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतात। एक वडाचं झाड 48 पाऊंड पर्यंत ऑक्सिजन निर्माण करतो, मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि हवेला शुद्ध करण्याचे काम वडाचं झाड करतो। असे कितीतरी वडाचे झाड ऑक्सिजन पार्कमध्ये लावले आहेत। पिंपळाचं झाड हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन निर्माण करतो। हा असा झाड आहे जो 24 तास ऑक्सिजन देतो। बांबूचे झाड इतर झाडांपेक्षा 35% ऑक्सिजन जास्त निर्माण करतात, कारण बांबू खूप वेगाने वाढणारा झाड आहे, त्यामुळे वेगाने ऑक्सिजन निर्माण होते, वातावरण शुद्ध ठेवण्यात खूप मोठी भूमिका निभावते। रातराणीचे झाड जे रात्री ऑक्सिजन निर्माण करते आणि हवेला शुद्ध करण्याचे काम करते। मोहाचे झाड जो खूप लांब असतो आणि त्याचे मोठे मोठे पानं असतात, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतो। पिंपळ आणि वडाच्या झाडाला राष्ट्रवृक्ष देखील म्हटले जाते। जितके जुने पिंपळ आणि वडाचे झाड असणार, तितका जास्त ऑक्सिजन ते झाडं निर्माण करतात। हे सगळे झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर फेकतात। अशा ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या झाडांच्या मधात मॉर्निंग वॉक केलं तर आपल्या शरीरात देखील शुद्ध ऑक्सिजन जाणार, म्हणजे शुद्ध हवा जाणार। त्यासाठी ऑक्सिजन पार्कने मॉर्निंग वॉक पासची देखील सुविधा दिली आहे। ऑक्सिजन पार्क मध्ये रोज सकाळी 6 ते 9 50हून जास्त लोक वॉकला येतात, आणि पार्क इतरांसाठी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असतो। पार्क मध्ये ठिकठिकाणी बसायला जागा केली आहेत, झाडांच्या सावलीत शांत बसायला, तासनतास गप्पे मारायला उंच ओटे केले आहेत। लहान मुलांसाठी खेळायला उद्यान आहेत, फोटो काढण्यासाठी खूप सुंदर ठिकाणं केले आहेत, देखणा असा उद्यान बनवला आहे। पार्क मध्ये चालताना असं वाटते जसं काही कोणत्या तरी फिल्मची शूटिंग अशा निसर्गमय वातावरणात सुरू आहे। बांबूचे मोठे मोठे झाड जे झुकले आहेत आणि आपल्यासाठी एक पूर्ण रस्ता तयार करत आहे, अविस्मरणीय आणि सुंदर दृश्य दिसतो। झाडांच्या मधात, झाडांच्या हाईट पर्यंत चालायला मधात पूल केला आहे। झाडांच्या मधात बसून आपण हरपून जातो, आपलं मन शांत होऊन जाते, झाडांच्या हालचालीमध्ये आपलं मन रमून जाते। अशी शांत थंडीगार हवा आणि पाखरांचं इकडे तिकडे फिरणं, असा सुंदर तो दृश्य दिसतो।
तुम्हाला माहिती आहे, पार्क मध्ये किंवा कुठे पण गवतावर चालणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपण मातीशी जोडले असतो आणि त्या माध्यमातून मातीचे आणि धरतीचे तत्व आपल्या शरीरात जातात. शुद्ध ऑक्सिजन आणि हवेच्या निसर्गमय वातावरणात कोणाला बसायची इच्छा नाही होणार, कोणाला खेळायची इच्छा नाही होणार, सांगा बरं. एका दुर्गंधी जागेला परिवर्तित करून एक सुगंधमय आणि सुंदर जागा बनवली आहे. हे तर अमरावतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. पुढच्या एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.